हॅलो. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ताई. मला अनुभव शेअर करायचा होता. हा हा हा. करताय कशा का? आहेत तुम्ही? मस्त मस्त. हो. तुम्ही कशा आहात ताई? हो, छान आहे. कुठून बोलताय? पंढरपूर. नाव सांगायचं ताई? नाव नाही सांगत यावेळेस. बरं बरं बरं. हे आधी 2 वेळा शेअर केलेत मी अनुभव. हो हो हो, आहे ना माझ्याकडे तुमचा नंबर. हा. हा. ते मला अनुभव आले तर आणि हा, फार काय? मोठा अनुभव आहे तो. हा 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 हा. काल मे महिन्यात 29 तारखेला आम्ही हा. दवाखान्यात गेलो होतो बरं का. अच्छा अच्छा. हा हा. हा. आणि जाताना मग ताई वाचो आम्ही कसं कसं पुरवत्यात. हा हा. आणि मग आम्ही ज्यावेळेस आम्ही दवाखान्यात जायचं ठरवलं होतं माझ्या मिस्टरांना घेऊन, हा हा. त्यावेळेस माझ्याकडे तर ऍक्च्युली खरं तर पैसे नव्हते माझ्याकडे कसलेच. अरे बापरे. हा आणि आम्हाला दवाखान्यात जाणं पण गरजेचं होतं. हा हा हा. मग त्यावेळेस काय करायचं म्हणून मी म्हणलं जाऊ द्या, म्हणलं आपलं दवाखाना पण आपलं अर्जंटच आहे म्हणलं सगळं काम. हा 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 हा. म्हणून मी म्हणलं माझे दागिने घालून टाकू काय थोडंफार, म्हणजे 30-40 हजार रुपये तर आम्हाला लागणार होतं. ऑपरेशन अरे होतं ना बापरे. त्यांच्या हाताचं. हो. अच्छा. हा हा. हा. मग म्हणलं आपलं ते पण गरजेचं आहे म्हणलं, दागिन्याला काय करायचं आहे आपण, मग ते आपण हे टाकू म्हणलं. हा बँकेत हा. ठेवू नाही तरी सोनाराच्यात टाकू म्हणलं, ती घाण टाकू आणि बरोबर. आपण त्याच्यावर पैसे काढू म्हणलं. हो हो हो. आणि मग थोडे दिवस आता जूनमध्ये तर शाळा भरणार होत्या. हा 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 हा. चालू होणार होत्या जूनमध्ये शाळा. मग आपल्याला ते आधी पेशंट पण आपलं नीट होणं गरजेचं होतं. हा हा हा. मग म्हणलं घेतलं आम्ही डिसिजन. मग माझ्या मुलाला सांगितलं मी हा. की हे दागिने तू सोनारापाशी ठेव आणि पैसे आम्हाला ऑनलाईन कर म्हणलं, आम्ही जातो म्हणलं. अरे मग आम्ही बापरे. इथून हा हा. मग आम्ही इथून गाडी केली. मग जाताना मग स्वामींचं दर्शन घेतलं. स्वामींना म्हणलं आता काय तेवढ्या पैशात काय, 30च्या 1 तोळा माझ्याकडे फक्त शिल्लक राहिला होता. आई ग. हे आधी आणि हे आधीचं सगळं सोनं माझं असंच त्यांच्या दवाखान्यासाठी मी काय मोडलं, काय बँकेत ठेवलं. हा 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 हा. हा. 1 तोळा फक्त शिल्लक राहिला होता. मग स्वामींना सांगितलं एवढ्यात कसं तुम्हाला भागवून घ्यायचंय तसं आमचं आई हे करा ग. म्हणलं तुम्ही. मग झालं स्वामींनी कसं ताई घडवून घेतलं. मग अक्षरशः मी इतकी रडली ना त्यावेळेस. बाई 1 ग. रुपयाही जवळ नसताना आम्ही फक्त 4 व्हीलर केली गावातलीच आणि बापरे. गेलो. मग मुलाला सांगितलं ऑनलाईन टाक म्हणलं तू पैसे, आम्ही जातो पुढं म्हणलं. हा हा हा. ठीक आहे म्हणला. आणि एक 20-25 किलोमीटर गेला असेल ताई आम्ही. आणि जाताना स्वामींचं नाव होतं अजून तोंडात सारखं. हा हा हा. आणि गेलो आणि अचानकच माझ्या मिस्टरांच्या मोबाईलवर एकदम 3 लाख रुपये जमा झालं. 3 लाख. 3 लाख रुपये जमा झालं. कसले ताई ते? आणि ते कळालंच नाही ताई मला कसं झालं काय झालं. आणि कधीच असं म्हणजे कधी झालं पण नव्हतं हे आधी. ओ. आणि मला इतकं स्वामींचा आभार, मी सगळ्या रस्त्याने मी रडत होते. बाई स्वामींनी ग. माझ्यासाठी काय केलं म्हणून. माझ्याकडे 1 रुपया नसताना मी म्हणजे बापरे. निर्णय घेऊन आम्ही गेलो होतो. अय्या. हा. काय घडेल ती घडेल म्हणलं तिथं. डॉक्टर 2 दिवस थांबवून घेतलं तर राहता येईल. आई ग. पण पैसे आपल्याला हे होतील म्हणलं, ऍडजस्ट करेल मुलगा म्हणून आम्ही तसंच गेलेलो. बापरे. बघा आणि ताई स्वामींची लीला बघा ना. किती आणि अगाध मग आहे. मग माझं आनंदाश्रू इतकं डोळ्यातनं येत होतं. मग हा आमच्या बरोबर पण एक दुसरं पेशंट होतं ना, त्यांना पण सांगितलं होतं. त्या मिरज गाव आहे हा हा हा. सांगलीपाशी. हा हा. त्या तिकडं आम्ही त्या दवाखान्यात जातो ना नेहमी. हो हो हो. हा. मग ते पण आमच्या बरोबर होते. मग त्यांनी काय केलं, मग आमचं जरा चुकीचं झालं होतं ना जायचं. अच्छा अच्छा. शुक्रवारी ऑपरेशन, त्यांची डेट असते शुक्रवारची, हा 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 म्हणजे दिवस असतो. आणि आम्ही गेलो बुधवारी. हा हा मग हा. गेल्यानंतर आमच्या बरोबर आलेल्यांचं झालं दवाखाना. पहिल्यांदाच ते आमच्या बरोबर आले होते ना. हा हा हा. मग त्याच्यामुळे त्यांना नवीन असल्यामुळे त्यांना तपासलं ना आम्हाला सांगितलं तुम्हाला शुक्रवार तुमचं ऑपरेशन होईल. आम्ही गेलो बुधवारी. मग आता 1 दिवस राहायचं. बरोबर. मग माझ्या मिस्टरांनी काय निर्णय घेतला, तर आपण जवळच आलो इथं कोल्हापूरला. हा हा हा. मग दवाखान्याच्या पण थांबणार, त्यांचं भाडं भरत बसण्यापेक्षा आपण कोल्हापूरच्या देवीला जाऊ म्हणलं. अच्छा. हा हा हा. आणि तिथं मुक्काम करू. मग आम्ही कोल्हापूरचे. आणि योगायोग तर कसा,
हा आम्ही दवाखान्यात म्हणून गेलो हॉस्पिटलला हा आणि ते तर हॉस्पिटलमध्ये राहायला नको म्हणलं. मग आपण देवदर्शन तर करू आणि गुरुवार शुक्रवारी सकाळ सकाळी येऊया म्हणलं आपण. हा 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 आणि मग बुधवारी आणि परत आम्ही दवाखाना ह्याला गेलो आम्ही कोल्हापूरला गेलो. हा. कोल्हापूरची देवी केली तिथं आरती सापडली आम्हाला. अरे वा. हा आरती सापडली त्यावेळेला आरतीच्या वेळेसच गेलो होतो आम्ही संध्याकाळच्या वेळेस. अच्छा. हा, परत तिथून अजून म्हणले थोडंच अंतर राहिले आपण म्हणलं आदमापूरला जाऊ बाळूमामाला. हा, हा. आणि आदमापूरला बाळूमामापाशी आम्ही मुक्काम केला. तिथली पण आरती सापडली. परत ज्योतिबा केला. बापरे. आणि ज्योतिबा केला परत आलो आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी आलो. हा 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 आलं मग आम्ही डॉक्टरांनी सांगितलं ना मला ऍडमिट करून घेतलं. आमच्या बरोबर झाली ती गावाकडे आली निघून. हा. मग डॉक्टरांनी ऍडमिट केलं. सगळं ट्रीटमेंट झाली. ह्यांचं सगळं चेकअप केलं. संध्याकाळी सांगितलं अजून तुम्ही काही सुद्धा खायचं नाही, पाणी पण प्यायचं नाही, ऑपरेशन आहे उद्या तुमचं. त्यांना एक इंजेक्शन दिलं. त्यांना काय जे असेल ते औषध सगळी लिहून दिली. बरं. आणि योगा असा झाला की मॅडम त्यांना 2 वेळा येऊन सांगितलं तुम्ही तयारीत राहा, तुमचं ऑपरेशन आहे एवढ्या वेळात. पेशंट झाले तुमचं ऑपरेशन आहे. 2 वेळा 3 वेळा येऊन सांगितलं. आणि ज्यावेळेस माझ्या मिस्टरांवर ऑपरेशनची वेळ आली आणि 2 वाजेपर्यंत त्यांना उपाशी ठेवलं आणि एकदम डॉक्टरांनी सांगितलं कॅबिन मध्ये आम्हाला बोलवलं. आणि गेलो आम्ही तर डॉक्टर म्हणलं ऑपरेशनची काही गरजच नाही तुम्हाला खरं तर. अरे. आणि ती आतमध्ये प्लेट टाकली होती ना, ती हातात प्लेट टाकली होती त्यांच्या, ती काढायची होती ती. आणि मग ती प्लेट काढायची म्हणून सांगितलं डॉक्टर म्हणलं त्याच्यावर मसल आहे त्याच्यामुळे ती नकोच आपण ती निर्णयच घ्यायचा नाही. म्हणलं चांगलं होतंय मी फक्त तुम्हाला 2000चे एक इंजेक्शन देतो, दुखायचं कमी येऊन जाईल म्हणलं आणि त्रास पण होणार नाही तुम्हाला काय, ऑपरेशन नका करू म्हणलं. मग इतकं म्हणजे आम्हाला जरा म्हणजे सगळं वेगळं त्यावेळेस होऊन गेलं. म्हणलं स्वामींचीच आपल्यावर कृपा आहे म्हणलं. म्हणजे आपण एका रुपयासाठी नडतोय आपण, स्वामींनी किती भरभरून द्यावं. ऑपरेशनची बचत झाली. योगायोग तर माझ्याकडे रुपया नसताना आम्ही गेलेलो. आणि ते खरंच अद्भुत अनुभव आहे तुमचा. अद्भुत अनुभव. हो ना. आणि दुसरी एक गोष्ट की माझ्या बहिणीची मुलगी लवकर सकाळी कॉलेज असतं ना लवकर 6ला. प्रॅक्टिकल ते असतं त्याच्यामुळे पण 2-2 वाजेपर्यंत जेवायला मिळत नाही, काय नाही, त्यात अशक्तपणा आलेला. आणि ती मुलगी माझ्या बहिणीची मुलगी कॉलेजमध्येच बेशुद्ध पडली. अरे बापरे. हो कॉलेजमध्ये बेशुद्ध पडली. मग माझ्या बहिणीचा फोन आला असं असं झाले म्हणून. मग 4:30 वाजले होते. ती बेशुद्ध पडली त्यावेळेस 4:30 वाजले होते. तिला गाडी करून पंढरपूरला आणलं. आणि पंढरपूरला आणलं आणि त्यावेळेस ती मुलगी बेशुद्ध अवस्थेत तोंडाला फेस आलेला. अरे. आणि मग तिनं मला फोन केल्यावर मी काय केलं, संध्याकाळच्या वेळेस दिवा लागला आणि देवा पुढे बसली. त्या दिवशी सोमवार होता. मी संध्याकाळी स्वयंपाक सुद्धा केला नाही. म्हणलं स्वामींना माझी मुलगी ती शुद्धीवर येईपर्यंत मी इथून म्हणजे उठणारच नाही म्हणून देवा पुढेच बसली बघा. त्यावेळेस हेच मी कालभैरवाष्टक वाचलं आणि घोरकष्टक स्तोत्र आणि 11 माळी जप केला. 11 वेळा तारक मंत्र म्हणली. आणि मी म्हणजे आतून इतकी स्वामींना इतकी हाक मारत होते आतून. ज्यावेळेस मला आतून जाणवलं की आता ती बहुतेक शुद्धीवर आली असं मला आतून जाणवत होतं. ज्यावेळेस मला आतून जाणवलं त्यावेळेस मी माझं सगळं स्टॉप करून म्हणजे तारक मंत्र ते म्हणायचं बंद करून माझ्या बहिणीला फोन केला. तर म्हणली आता एवढ्यातच तिनं 2च मिनिटापूर्वी तिनं आता शुद्धीवर आली म्हणली, डोळे उघड झाप करायला लागली म्हणली. हो. आणि मग दुसऱ्या दिवशी पण मी तिच्याकडे गेली. मग सकाळच गेली दुसऱ्या दिवशी तिच्या जवळ बसून तेवढं पण मी म्हणली तर तिनं व्हिडिओ कॉल करून मला बोलायला लागली लगेच. एक 10-15 मिनिटाच्या आत ती मला व्हिडिओ कॉलवर बोलायला लागली. बापरे. हो. आणि 5 तास शुद्धीवर नव्हती ती मुलगी. सगळी घाबरून गेली होती. तिच्या घरची सगळी घाबरून गेली होती. 5 तास शुद्धीवर नव्हती. लय मोठा हे अनुभव आलाय की मुलगी मरता वाचली. आणि स्वामींची लय कृपा माझ्यावर झाली ताई. सगळं छान होत चाललंय सगळं की बस. नाही खूप छान होणार ताई तुमचं. कारण ना
तुमची ही मनापासून सेवा आहे ना ताई. हो. आणि आणि ती ताई ही स्वामींचं असं म्हणजे मी तुमच्या माध्यमातून मला स्वामी सेवा मिळायला लागली आणि मी स्वामी सेवा करून माझ्या आसपासची सगळी त्यात आली त्यात आता. हो नाही खूप सगळ्यांना पण अनुभव यायला लागले तर. हो खूप जणांना येते. हो. हा. सगळ्यांनी सेवा करावी, सगळ्यांचं भलं होईल. हो ना. छान ताई मी शेअर करते. हो हो हो. हा श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.